मग पुढे काय झालं आता? ताई तू पुन्हा पुन्हा तेच करतेस. पुन्हा पुन्हा हातातलं काम सोडून तू दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पळत सुटतेस. अरे त्रिनयना देवी आईचं वरदान लोकांच्या मदतीसाठी आहे, मग धावून जायला नको. अगं म्हणून काय खड्ड्यात उडी मारशील? तुला काय झालं असं तर मी काय करणार होतो? अगं ताई तुझ्याशिवाय कोण आहे मला? हे बघ, तुझी काळजी घ्यायला त्रिनयना देवी आहे, पण माझ्या डोळ्यासमोर त्या लहान बाळाला काही झालं असतं तर देवीला काय तोंड दाखवलं असतं मी? सांग मला. हा, आणि माझं जे काही होईल ना ते देवी आईच्या मर्जीने होईल. देवी आई, मला आता हिच्या जबाबदारीमधून मोकळं कर. हिची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी पाठव. भॉलबा तू. अगं नाहीतर काय, वाणा झिजलाय माझ्या. लोकांच्या घरी हेलपाट्या घालून मी दमलो, पण तुला काय स्थळ पसंत पडत नाहीये. कुठल्या राजकुमारची वाट बघतेस कोणास ठाऊक? मला नकोय कोणी राजकुमार. ती आहे ना, ती बघून घेईल माझं काय करायचं. ती माझ्या नशिबात देईल तोच माझा राजकुमार. हे असं होतं. हसतोस काय रे? आणि मोठ्यांसारखं काय बोलतोस? लहान भाऊ आहेस ना, लहान भावासारखं वाग जरा. मनू, बालबा, अरे आहेत का? हा नारायण दादा, या या आतमध्ये या. बसा, तुम्हाला पण वाटते. बस. नाही 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 नाही, जेवायला वेळ नाही, जेवायचं नाही. मी वेगळ्या कामासाठी आलोय. ते आपले पुण्याहून आलेत साहेब, ते वाड्यावर थांबलेत बघ. हा, ते आपल्या गावात मोठा कारखाना उभारणार आहेत. हो हो हो, ऐकलं मी त्यांच्याबद्दल. त्यांचं काय? ते काय झालं, गडी आला तर एवढा लांबचा प्रवास करून आणि रस्ते खड्डे खांदा धरलाय. तसं म्हणलं जुनं दुख नाही खांद्याचं, पण आज जरा उचल खाल्ली त्यानं. मी बाम चोळून दिला, औषध गोळ्या दिल्या, कशानंच आराम पडे ना. म्हणलं आता मनोरमाचा हात लागल्याशिवाय काही दुसरा इलाज नाही. नाही, चला मी येते तुमच्या चला. अगं ताई, पण किती पाऊस आहे? इतक्या पावसात? नाही, छत्री आणली ना मी. काळजी करू. हा, बरं चला, मी पण येतो. जेवता जेवता नको उठू तू ताटवून. मी घेऊन जातो, आणून जोडतो. तू कशाला काळजी करतो? म्हणू, तुझी बॅग कुठे? बॅग? ते डॉक्टर साहेबांना आणायला गेली, त्यांची बॅग पण घ्यावी लागते ना. काय दादा तुम्ही? चला. चल चल, काळजी करू नका. हो हो, या. चल बरं, आलेच. लय दुःख आले त्यांचं. साहेब, ही आमची मनोरमा. आणि म्हणू, ही साहेब आपल्या गावात मोठा कारखाना उभारणार आहेत. अख्ख्या गावाचं नशीब बदलवणार आहेत बघ. हा, बघ बरं काय दुखतंय बघ ना जरा. साहेब, मी काय म्हणतो, जेवायचं बघावं लागेल ना. माझ्या घरी फेरी मारून येतोय. तुमचं चालू द्या. साहेब, बघू मला कुठे दुखतंय. खांदा दुखतोय हो, जे बऱ्याच वर्षांपासून दुखतोय. आणि अधूनमधून दुखायला लागतो, पण जेव्हा दुखायला लागतो तेव्हा हे बघा, वरतीही घेता येत नाही. अक्षरशः बऱ्याच डॉक्टरांना दाखवून झालं, कोणी काहीच सांगू शकत नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्रिनयना देवी आहे ना, ती बरं करेल. तुम्ही शर्ट काढा. शर्ट? हा. अहो, असं कसं शर्ट काढू? खांदा दुखतोय ना, मला बघावं लागेल. काढा तुम्ही शर्ट. नाही नको, शर्ट काढायचं असेल तर असू दे. अहो, हे खूप वाईट असतं. मी तुम्हाला आमच्या गावातलं सांगते, शंकरराव पाटील, त्यांच्या पण खांद्यात अशीच कळ यायची. बरं, मी मदत करायची म्हटले की नाही नाही म्हणायचे. मग काय, एक दिवशी असेच जागच्या जागी गेले. हा? हो. काय सांगताय तुम्ही हे? अहो पण तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला तसं काही नाही होणार. मी बघते. अहो आता मी बघते म्हटलं ना, बघते.
म्हणजे मुद्दाम बोलवलं त्यांनी. काल लगेच निघून गेलात. धन्यवाद म्हणायचं राहिलो. द्या मी मदत करतो. बाजूला वा. आणि या मदतीचं नाटक माझ्यासोबत करू नका. सलगी नाही करायची माझ्यासोबत. काय झालं? काय झालं मलाच विचारताय? काल तुमचा खांदा दुखत नसताना वाड्यावर मला भर पावसात बोलवून घेतलं ते कशासाठी हे न कळण्यात पण दुधकुळी नाहीये मी. पण माझा खांदा दुखत नाही हे तुम्हाला कसं कळलं? कळलं मला. त्रिनयना देवीचा आशीर्वाद आहे माझ्यावर तसा. तुम्ही ना इकडनं निघून जा, नाही तर आरडाओरडा करून अख्खं गाव जमा करेन. निघून जा. ओ थांबा थांबा. सॉरी, चुकलं, माझं चुकलं. खरंच माझं चुकलं. एवढ्या रात्री तुम्हाला पावसा पाण्याचं नको बोलवायला हवं होतं, पण मी नाही, नारायणरावांनी बोलवलं. आणि तुम्ही यायच्या आधी मी औषध घेतलं होतं, त्यामुळे खांदा दुखायचा थांबला. पण तोपर्यंत नारायणराव तुम्हाला घेऊन आले आणि मी सांगू नाही शकलो तुम्हाला, कारण नारायणरावांनी मला तुमच्या असलेल्या दैवी शक्तीबद्दल, देवी आईच्या असलेल्या आशीर्वादाबद्दल मला सगळं आधी सांगितलं होतं. त्यामुळे मी पटकन बोलू नाही शकलो. कोणाच्या श्रद्धेला तडा जाईल असं वागू नये असं माझी आई नेहमी म्हणते, म्हणून मी नाही सांगितलं. पण ते चुकलं माझं. मी खरं तर सांगायला हवं होतं. आणि जी मुलगी फक्त स्पर्शाने लोकांच्या वेदना दूर करते, जी मुलगी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवते, अशा मुलीला भेटावंसं वाटणार नाही. स्वाभाविक आहे ना. म्हणून मी म्हणजे माझी पद्धत चुकली, मान्य करतो मी, माझी पद्धत चुकली. पण हेतू चुकीचा नव्हता. माझा हेतू चुकीचा नव्हता. माफ करा मला, माझं चुकलं. इथून पुढे नाही होणार असं काही. आणि हो, मदत करण्याचं नाटक नाही करते मी कोणाला, कारण लोकांना मदत करतानाच परमेश्वर भेटतो, अशी माझ्या आईची शिकवण आहे मला. सॉरी. मदत करण्याचं नाटक नाही करते मी कोणाला, कारण लोकांना मदत करतानाच परमेश्वर भेटतो, अशी माझ्या आईची शिकवण आहे मला. खरंच चांगले आहेत हे. उगाच बोलले मी यांना. काय करू साहेब, रोज रात्री हे दारू पिऊन घरी येतात, मला मारतात, पोरांनाही मारतात. घरात एक पैसा उरत नाही हो. सगळा पैसा दारूवर उधळून टाकतात. अगदी बरोबर. ही एकटीच नाही, बऱ्याच घरांमध्ये जेव्हा बघाव तेव्हा 24 घंटे सगळे गुत्त्यावर पडले. हा गुत्ता बंद केला पाहिजे.
नारायणराव एक काम करा, सगळ्या गावकऱ्यांना बोलवा. मी सगळ्यांना सांगणार आहे, जो कोणी या गुत्त्यावर दिसेल ना त्याला कारखान्यात कामच नाही देणार. सांगा सगळ्यांना, बघतो ना मग कोण गुत्त्यावर जातं. तुम्ही काळजी करू नका ताई, गुत्ता बंद होणार. खूप उपकार हो होतील, काय साहेब. करताय? अरे सरका बाजू आणि चला पटापट. 3 किलोमीटर शाळा आहे अजून. काय एवढी लांब आहे शाळा यांची? हो शाळा आहेच तेवढी लांब. मग नारायणराव, आपण रोज यांना ह्यावेळी शाळेत सोडायला जात जाऊ. नाही नाही, गाडी खराब करते सगळी. नारायणराव, गाडी खराब झाली तर धुता येते, पण मी पोरांना एवढ्या अडचणीत नाही बघू शकत. रे पोरांना बसा रे गाडीत. चला बसा बेट्यांना, मजा आहे तुमची. नीट बसा रे, नीट शिस्तीत. हळू शिस्तीत शिस्तीत. हा कळले का? ते मागचं दार लावून घे. चला. द्या, मी घेतो. द्या 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 द्या. चला सोडतो तुम्हाला. चला. येतात मावशी. आणि हो, हा कारखाना फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा रोजगार देणार आहे. बायकांच्या हातात 4 पैसे खेळतील. घरच्या लक्ष्मीच्या हाती लक्ष्मी खेळणं गरजेचं आहे, तरच हा समाज सुधारेल. आणि दुसरा महत्व. काय झालं? काय झालं सर? पोटात कळ येते. साहजिक आहे, साहजिक आहे. काय अहो, इथं आल्यापासून बाहेरचं मागवून खाताय. मग पोट दुखणार नाही तर काय होईल? बिघडलं पोट. अगं मनोरमा, बघ काय झालं बघ. नाही नको असू द्या. नारायणराव, आपण डॉक्टरकडे जाऊया. माफ करा हा, आपण या विषयावर उद्या पुन्हा बोलूया. तुम्ही इथे का आला? तुमच्यासाठी जेवण आणलं होतं. बाहेरचं खाऊन पोटात दुखतं ना. नको, तुमचा पुन्हा काहीतरी गैरसमज व्हायचा. तुम्ही जा इथून. मी
चुकलं माझं, माफ करा ना. छान झालं. त्या माणसाने मनोरमा ताईचं मन जिंकण्यासाठी हे सगळं केलं. असा दगड शोधायचा, आता दाखवते तुम्हाला. असा गेला पाहिजे. करा, तुम्ही करा. हा असा. छान आहे ना आमचं गाव. पावसाळ्यात तर हे सगळं भरतं. अहो चालायलाही जागा नसते. आणि मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही एकदा या गावात आलात ना, तुम्हाला जावंच नाही वाटणार. या. आणि थांबा थांबा. मनोरमाताई गावाच्या कोणत्याही कोपऱ्यात असली तरी तो या ना त्या कारणाने तिथे पोहोचायचाच. भेटी वाढल्या, घट्ट मैत्री होऊ लागली. पाण्यासारख्या नितळ मनाची माझी ताई हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. थँक्स. या. सावकाश.